महत्त्वाची बातमी रत्नागिरीतून। रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे इथं आज सकाळी 5 तरुण बुडाले। सकाळपासून त्यांच्यासाठी शोधकार्य सुरू होतं। दरम्यान 5 तरुणांपैकी एकाचा मृतदेह सापडलाय। उर्वरित 4 जणांचा शोध अजूनही सुरू आहे। प्रशासन, पोलीस, जीवरक्षक, स्थानिक ग्रामस्थ आणि मच्छीमार यांच्याकडून युद्ध पातळीवर शोध मोहीम सुरू आहे। ज्या तरुणाचा मृतदेह सापडला त्याचं नाव प्रेम आदमाने असून तो संभाजीनगरच्या बिडकींचा रहिवासी आहे। प्रेम आदमाने हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याचीही माहिती समोर येते। या दुर्घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। संभाजीनगरहून 19 जणांचा ग्रुप गणपतीपुळे इथं पर्यटनासाठी आला होता। सकाळी 10च्या सुमारास सर्वजण समुद्रात उतरलेल्या काही तरुणांना पाण्याच्या तीव्र प्रवाहाचा अंदाज न आल्यानं ते वाहून जाऊ लागले। यामध्ये 5 जण समुद्रात बेपत्ता झाले होते। त्यापैकी एकाचा मृतदेह हाती लागलाय। रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रात बुडालेल्या 5 तरुणांपैकी एकाचा मृतदेह हाती लागलेला आहे। सकाळपासूनच त्यांचं शोधकार्य सुरू आहे। इतर 4 बेपत्ता तरुणांचा शोध अजूनही घेतला जातो आहे। संभाजीनगरमधून 19 जणांचा ग्रुप हा गणपतीपुळे इथं पर्यटनासाठी आला होता आणि त्यानंतर ते समुद्राच्या पाण्यात उतरले होते। मात्र समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्यानं, त्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यानं त्यापैकी 5 जण बुडाले। यातील संभाजीनगरमधील बिडकींचा रहिवासी असलेल्या 19 वर्षीय आदमाने याचा मृतदेह हाती लागलेला आहे। मात्र इतर 4 जणांचा मात्र अद्याप शोध सुरू आहे। प्रेम आदमाने हा आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता अशी माहिती समोर येते। त्याच्या निधनाच्या बातमीनं त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे। प्रशासन, पोलीस, जीवरक्षक, स्थानिक ग्रामस्थ आणि मच्छीमार यांच्याकडून सकाळपासूनच युद्ध पातळीवर शोध मोहीम सुरू आहे। त्यात एका तरुणाचा मृतदेह हाती लागला। त्याचं नाव प्रेम आदमाने आहे। तो संभाजीनगरच्या बिडकींचा रहिवासी आहे। आई वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याचीही माहिती समोर येते। या दुर्घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। संभाजीनगरहून 19 जण गणपतीपुळे इथं पर्यटनासाठी आले होते। सकाळी 10च्या सुमारास सगळेजण समुद्रात उतरलेल्या काही तरुणांना पाण्याच्या तीव्र प्रवाहाचा अंदाज आला नाही, पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि ते वाहून जाऊ लागले। त्यामध्ये 5 जण समुद्रात बेपत्ता झाले होते। त्यापैकी एकाचा मृतदेह हाती लागलाय। संभाजीनगरच्या बिडकींमधील 19 वर्षीय प्रेम आदमाने याचा मृतदेह सापडलाय। यानंतर पुढच्या घडामोडी पाहूया थोडक्यात।